धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जण मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनि जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासापती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरये महामैत्रुवाच म्हणून शत्रुपायम तिचा कन्याशी जगनिरे आकुत्र देवहूते शब्दश्रुती ते विश्वदाह. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले. शुकाचार्य राजा परीक्षितीला आणि मैत्रेय विदुराला सांगतात. सूत शौनकादिकांचा संवाद हा प्रारंभापासूनच चाललेला आहे. आज आपण चतुर्थ स्कंधाला प्रारंभ करत आहोत. श्रीमद भागवताच्या चतुर्थ स्कंधामध्ये प्रामुख्याने भगवान शिवाचा दक्षाशी का विरोध झाला आणि शिवाची पत्नी जी सती तिने यज्ञामध्ये स्वतःला का जाळून घेतलं, त्याचप्रमाणे पुढे ध्रुवाचं आख्यान, पृथूचं चरित्र आणि पुरंजनाचं चरित्र एवढा सर्व कथाभाग या चतुर्थ स्कंधात आहे. आणि प्रारंभीच्या विभागामध्ये स्वयंभुव मनु यांच्या कन्यांच्या संबंधी, त्यांचा वंश आणि त्यांची मुलं यांच्या संबंधीचं विवरण प्रारंभी करण्यात आलेलं आहे. तेव्हा आपण त्यांच्या मुलींच्या वंशाच्या बाबतीत, अर्थात त्यांची जी कर्दम पत्नी आहे देवहूती, तिचा कपिल यांच्या आख्यान पाहिलं आणि कपिल महामुनींचं तत्वज्ञानही पाहिलं. आता इतर ज्या 9 मुली त्यांना होत्या, त्या कर्दमाच्या 9 मुलींचा वंश या ठिकाणी आणि आकुती आणि प्रसूती यांचा वंश म्हणजे मुलींचा वंश या ठिकाणी प्रारंभी सांगायला सुरुवात करतात. म्हणून मुलींना स्थान नव्हतं अशा प्रकार नाही, मुलांनाच फक्त महत्त्व होतं असंही नाही. या ठिकाणी भागवतामध्ये मुलींचा देखील वंश सांगितलेला आहे. मुलींचे पुत्र पौत्र यांचंही विवरण करण्यात आलेलं आहे. तेव्हा हा अध्याय आपण पाहू. यामध्ये हा चतुर्थ स्कंधाच्या पहिल्या अध्यायामध्ये त्यांनी सांगितलं की अकुती रुचये प्रादादपि भ्रातृमतीम नृपाः पुत्रिका धर्ममाश्रित्य शतरूपानुमोदिताः. या ठिकाणी ते म्हणतात, मैत्रेय म्हणतात, विदुरा, आकुती ही हिचा विवाह या ठिकाणी रुची या ऋषीबरोबर झालेला आहे. आणि जरी पुत्रिका धर्म आश्रित्य, रुची हे प्रजापती होते आणि त्यांच्याबरोबर पुत्रिका धर्माच्या अनुसार हा विवाह केला. आता पुत्रिका धर्म म्हणजे काय याचं विवरण धर्मशास्त्रात असं सांगितलेलं आहे की अभ्रातृकाम प्रदास्यामी तुभ्यम कन्या मलंकृताम. या ठिकाणी जर एखाद्या मुलीला भाऊ नसेल तर, म्हणजे अर्थात या राजाला पुत्र नसेल तर राजाने किंवा त्या ग्रहस्थाने आपली मुलगी देताना अशा प्रकारचा करार करायचा की तुझा झालेला पुत्र हा मला माझा वंश चालवेल, असा त्याचा अर्थ आहे. म्हणजे या ठिकाणी मनुची ही मुलगी जी होती आकुती देवहूती आणि प्रसूती अशा 3, त्यापैकी आकुती ही जी मुलगी होती तिला जरी भाऊ होते, कोणकोणते भाऊ होते अर्थात आपल्याला माहिती आहे की या ठिकाणी पुढे ज्यांचं आख्यान आपण ऐकणार आहोत, त्या हे जरी शतरूपा आणि मनु यांना जे 2 पुत्र होते, त्या 2 पुत्र असताना सुद्धा त्यांनी आपली कन्या देताना पुत्रिका धर्माच्या अनुसार ही कन्या दिली. पुत्रिका धर्माच्या अनुसार म्हणजे तिचा पुत्र हा माझा पुत्र होईल, या दृष्टिकोनातून असा संकल्प करायचा की अभ्रातृकाम प्रदास्यामी तुभ्यम कन्या मलंकृताम अस्याम यो जायते पुत्राः समे पुत्रोर भवेदिति. म्हणजे आपल्या मुलीचा पुत्र हा पुढे आपला वंश चालवेल किंवा आपल्या वंशामध्ये त्याला घ्यायचं, त्याला आपलं गोत्र द्यायचं,
याप्रमाणे हा अशा प्रकारचा संकल्प करून या मुलीचं कन्यादान करायचं. तेव्हा आकुतीचा विवाह अशा प्रकारे रुची बरोबर करण्यात आला. रुची हा मोठा प्रजापती होता, त्याच्याबरोबर करण्यात आला. या ठिकाणी पुत्रिका धर्ममाश्रित्य असं म्हटलेलं आहे, परंतु स्पष्टपणे असं म्हटलंय की जरी त्यांना भाऊ असला तरी, म्हणजे जरी राजाला मनूला त्यांचे 2 पुत्र असले तरी सुद्धा ज्यांच्यापासून ध्रुवाचा वंश सुरू झाला आणि ज्यांच्यापासून पुढे हा वंश प्रारंभित झाला, तेव्हा हे 2 पुत्र जरी त्यांना होते तरी सुद्धा त्यांनी पुत्रिका धर्माच्या अनुसार हा विवाह केला. प्रजापती रुची हे जे होते ते अत्यंत भगवंताचे एकनिष्ठ भक्त होते आणि त्यांच्यापासून प्रजापती रुचीपासून आकुतीला पुरुष आणि स्त्री असा एक युग्म भगवंताचं स्वरूप म्हणून प्रगट झालं. हे दोघंही भगवंताचेच अंश होते. डावा भाग या ठिकाणी 2, एक पुत्र आणि एक पुत्रिका, अर्थात एक मुलगी आणि एक मुलगा असं युग्म प्रगटलं. जी मुलगी ती प्रत्यक्ष लक्ष्मी होती आणि जो मुलगा तो प्रत्यक्ष विष्णूचा अंश होता, म्हणून लक्ष्मीला अंशरूपा दक्षिणा असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून या परमतेजस्वी असणाऱ्या या रुचीच्या प्रजापतीच्या मुलाला आपल्याजवळ ठेवून घेतलं, मुलीलाही ठेवून घेतलं आणि नंतर योग्य वेळेला त्यांचा विवाह केला. याप्रमाणे या दक्षिणेने ती लक्ष्मी स्वरूप असल्यामुळं तिने भगवान यज्ञपुरुषाबरोबर लग्न केलं. यानंतर त्यांच्यापासून पुढे 12 पुत्र उत्पन्न झाले. ते तोष, प्रतोष, संतोष, भद्र, शांती, इडस्पती, इध्म, कवी, विभू, ह्रस्व, सुदेव आणि रोचन. त्यानंतर स्वयंभू मन्वंतरामध्ये तुषित नावाच्या देवता निर्माण झाल्या आणि मन्वंतरामध्ये याच मन्वंतरात मरीची आदी सप्तर्षी होते. प्रत्येक मन्वंतरात सप्तर्षी भिन्न आहेत, देवता भिन्न आहेत, देव भिन्न आहेत, इंद्र भिन्न आहेत. याचे विवरण 12व्या स्कंधामध्ये आलेलं आहे. त्याचप्रमाणे यज्ञ हा देवतांचा अधीश्वर इंद्र हा होता आणि म्हणजे हा यज्ञ हा देवतांचा अधीश्वर इंद्र होता. आणि तो उत्तानपाद आणि प्रियव्रत हे मनुचे 2 पुत्र. हे 2 पुत्र असताना सुद्धा पुत्रिका धर्माच्या पद्धतीने यांनी आपल्या रुचीशी लग्न करून दिलेल्या आकुतीचा पुत्र म्हणजे हा दक्षिणामूर्ती भगवान विष्णू आणि लक्ष्मीचे जे युग्म आहे ते आपल्याकडे ठेवून घेतले. याप्रमाणे पुढे ते म्हणतात की मन्वंतर पुढे उत्तानपाद आणि प्रत्यक्ष उत्तानपाद राजा हे पुढे मनु झाले, मनुचे पुत्र होते. आणि त्यानंतर मन्वंतर जे झाले त्या 2 मुलांच्या रूपाने प्रगट झाले. त्यानंतर देवहूती हिचा तर कर्दमाशी विवाह झालेला होता. त्यानंतर तिसरी जी कन्या आहे आकुती, देवहूती आणि प्रसूती. आता प्रसूती जी कन्या आहे ती प्रत्यक्ष ब्रह्माचे पुत्र दक्ष प्रजापती, जे 10 मुलं पहिल्यांदा जन्माला आले ब्रह्मदेवापासून, त्यापैकी दक्ष एक होते. वसिष्ठ, दक्ष, ऋभू, कवी वगैरे त्यापैकी दक्ष प्रजापती यांच्याबरोबर त्या तिसऱ्या मुलीचा विवाह झाला. आणि या दक्षानी पुढे मरीची ऋषीची पत्नी कर्दम हिची मुलगी कलाप यांच्यापासून कश्यप, पूर्णिमा नावाचे 2 पुत्र झाले आणि त्यांनीच सर्व जग या ठिकाणी भरून गेलं असं त्याने वर्णन केलेलं आहे. त्याप्रमाणे कर्दमाच्या 9 मुलींचे वंश या ठिकाणी त्यांनी सांगायला सुरुवात केलेली आहे. कर्दमाचे जे वंश मुलीचे आहेत, अर्थात कपिल महामुनींनी तर लग्नच केलं नाही, ते निघून गेले. पण मरीची ऋषीची पत्नी ही कर्दमाची मुलगी कला नावाची होती. तिच्यापासून कश्यप आणि पौर्णिमा असे 2 मुलं झाले आणि कश्यपापासून ही सगळी संतती झाली. आपण काश्मीर वगैरे भागात गेलो तर तिकडे सगळं कश्यपाचीच संतती आहे, कारण कश्यपाला अनेक बायका होत्या, 13 बायका होत्या असं वर्णन आहे. याप्रमाणे पुढे पौर्णिमा
यांच्यापासून विरज आणि विश्वग या नावाचे 2 पुत्र झाले. तसंच देवकुल्या नावाची मुलगी झाली आणि तीच दुसऱ्या जन्मामध्ये प्रत्यक्ष गंगा रूपाने प्रगट झाली. म्हणून त्याने वर्णन देवकुल्याम हरे पाद शौचाद्या भूतसरी दिवाह अत्रे पत्न्यनुसूया त्रीन जज्ञे सुयश सुतान. पुढे अत्रीची पत्नी ही अनुसूया हिंच्यापासून दत्तात्रेय, दुर्वास आणि चंद्रमा असे 3 मुलं म्हणजे प्रत्यक्ष दत्तात्रेयाचा अवतार या ठिकाणी व्यक्त झाला. विष्णू, शंकर आणि ब्रह्मा यांच्या अंशापासून ते निर्माण झाले. हे ऐकल्याबरोबर विदुरांनी मैत्रेयाला प्रश्न विचारला की भगवंतांनी हे 3 रूपांचं एक अवतार कसा धारण केला. तर तेव्हा त्यांनी सांगायला सुरुवात केली की यावेळेला अत्रीने भगवंताची पुत्र प्राप्त व्हावा म्हणून प्रार्थना केली आणि घनघोर तपश्चर्या केली. एका पायाच्या अंगठ्यावर उभं राहून त्यांनी तपश्चर्या केली आणि यावेळेला भगवान प्रसन्न झाले आणि भगवंतांनी या ठिकाणी ब्रह्मा, विष्णू, महेश हे 3घही प्रगट झाले. हे प्रगट झाल्याबरोबर अत्रीने विचारलं, महाराज हे तुम्ही 3 देव कसे काय प्रगट झाले एकदम? मी तर एकाच देवाची प्रार्थना केली, तेव्हा तुम्ही 3 जण कसे काय प्रगट झाले? तेव्हा त्यांनी सांगितलं की आम्ही 3घही एकच आहोत. हे सांगण्यासाठी हा अवतार मी तुझ्या पोटी धारण करणार आहे. तुला पुत्र पाहिजे अशी तुझी भावना आहे, तर तुला आमच्या अंशापासून पुत्र होतील. म्हणून ब्रह्म देवापासून चंद्रमा, विष्णूपासून हे दत्तात्रेय आणि महादेवाच्या अंशापासून दुर्वास असे अत्री आणि अनुसूया. आता इथं नावही मोठं मार्मिक आहे, त्याचा विचार करायला आपल्याला फारसा वेळ नाहीये. परंतु अ म्हणजे नाही, त्रि म्हणजे 3. हे अत्री म्हणजे 3 दिसतात 3 पण 3 नाहीत. जसं सकाळ, दुपार, संध्याकाळ पण दिवस एकच आहे. आपण म्हणतो 1 दिवस गेला, मग 1 दिवस गेला म्हणजे सकाळ, दुपार, संध्याकाळ हे 3 आहेत, पण तरी त्याला आपण 1 दिवसामध्ये कल्पितो. म्हणून 3 गुण जरी असले त्रिगुण, तरी त्यामध्ये भगवंताचे एकत्व पाहायला पाहिजे. 3 गोष्टीमध्येही एकत्व पाहायला पाहिजे. म्हणून ज्याला आपण त्रिपुटी म्हणतो, 3 गोष्टी म्हणतो, त्या त्रिपुटी नष्ट होणे म्हणजे अत्री. आणि अत्री आणि त्यांची पत्नी अनसूया. अनसूया म्हणजे जिला कोणाचाही द्वेष नाही. असूया म्हणजे द्वेष, मत्सर. जी निर्मत्सरी आहे, जी द्वेषरहित आहे, जी निर्मल आहे, त्याचप्रमाणे जी अत्यंत शांत आहे, दांत आहे, सर्व प्रकारच्या ज्या व्याधी आधी यांनी मुक्त आहे आणि सर्व प्रकारच्या कामक्रोधादी, लोभ, मोहादी या सगळ्या षटशत्रूपासून जी दूर आहे तिला म्हणतात अनसूया. म्हणून अनसूया आणि अत्री म्हणजे एकत्व ज्यातून आहेत, जे खऱ्या अर्थाने द्वेषरहित असे मत्सररहित आहेत आणि जे तिन्हामध्ये एकत्व पाहतात. एकत्व मनुपश्यत हा जो वेदांत सिद्धांत आहे की एकत्व पाहायला पाहिजे, द्वैतामध्ये सुद्धा ऐक्य पाहायला पाहिजे, ही भूमिका या अत्री शब्दाने व्यक्त होते. म्हणून अशापासूनच भगवान दत्तात्रेयांचा जन्म होतो. म्हणून दत्तात्रेय प्रगटले आणि यानंतर त्यांनी पुढे सांगायला सुरुवात केली की आता अंगिरा ऋषीचं संतानाबद्दल ते सांगतात. अंगिराची पत्नी श्रद्धा, म्हणजे आता हे सगळे कर्दम महामुनी यांच्या बहिणींचं वंश सांगायला सुरुवात करतात. कर्दम महामुनींची मुलींचा वंश म्हणजे प्रत्यक्ष कपिलांच्या बहिणींचा वंश सांगायला सुरुवात करतात. अंगिरा याची पत्नी श्रद्धा, हिच्यापासून सिनीवाली, कुह आणि राका आणि अनुमती अशा 4 मुलींचा जन्म झाला. त्यानंतर प्रत्यक्ष त्यांच्याशिवाय भगवान उतत्थ आणि बृहस्पती, ब्रह्मनिष्ठ बृहस्पती यांच्यापासून निर्माण झाले. या श्रद्धापासून, श्रद्धा आणि अंगिरा यांच्यापासून. त्यानंतर ते स्वारोचिष मन्वंतरामध्ये विख्यात झाले. त्यानंतर पुलस्त्य यांना त्यांची पत्नी हविर्भू नावाची होती. त्यांच्यापासून अगस्त्य आणि महातपस्वी असणारे विश्रवा निर्माण झाले. आपल्याला अगस्त्य माहिती आहे, ज्याने समुद्रप्राशन केला. आणि विश्रवा नावाचे जे त्यांच्यापासूनच पुढे विश्रवा मुनीचे
विश्रवा मुनीची पत्नी इडाविडा नावाची होती. त्या इडाविडापासून पुढे यक्षराज कुबेराचा जन्म झाला. आणि दुसरी जी पत्नी होती केशिनी, तिच्यापासून रावण, कुंभकर्ण आणि विभीषण निर्माण झाले. याप्रमाणे पुढे अगस्तीच हेच पुढे जठराग्नीमध्ये प्रविष्ट झाले. जाठराग्नी कारण याच अगस्तीने समुद्र प्राशन केला. अगस्ती अगस्ती आपण म्हणतो. पुलह यांची गती नावाची पत्नी होती. त्यांना 3 मुली झाल्या. कर्मश्रेष्ठ, वर्यान आणि सहिष्णू असे 3 पुत्र झाले. त्यानंतर क्रतूची पत्नी क्रिया ही ब्रह्मतेजाने दैदिप्यमान होती. त्यांच्यापासून वालखिल्यादी 60,000 ऋषींचा जन्म झाला. त्यानंतर वसिष्ठाची पत्नी अरुंधती हिच्यापासून चित्रकेतू आदी 7 विशुद्ध चित्त असे ब्रह्मर्षी प्रगट झाले. त्यांचं नाम चित्रकेतू, सुरोची, विरजा, मित्र, उल्बन, वसुमृद्यान आणि द्युमान. त्यानंतर दुसरी जी पत्नी होती तिच्यापासून अनेक पुत्र झाले. अथर्वा मुनीची पत्नी चित्ती यांच्यापासून दध्यंग, ज्याला आपण दधीची ऋषी असं म्हणतो, ज्यांनी इंद्रासाठी वज्र तयार केलं, ते दधीची ऋषी हे अथर्वा मुनीची पत्नी चित्ती यांच्यापासून झाले. त्यानंतर दुसरं नाव अश्वशिरा, म्हणजे याचंच दुसरं नाव दधीचं अश्वशिरा असं होतं. तेव्हा आपण दधीच्या कथेमध्ये म्हणजे इंद्रा 6ष्ठ स्कंदामध्ये जेव्हा ही कथा येईल तेव्हा त्याला अश्वशिरा का म्हटलंय, त्याला घोड्याचं तोंड कसं प्राप्त झालं ते आपण बघू. त्याप्रमाणे या दध्यंग, श्रवण किंवा दधीची ऋषी यांना दुसरं नाव अश्वशिरा असं होतं. त्यानंतर भृगूचा वंश सांगायला सुरुवात करतात. महाभाग भृगू यांची पत्नी ख्याती नावाची होती. त्यांच्यापासून धाता आणि विधाता हे पुत्र झाले आणि भगवत परायणा अशी कन्या उत्पन्न झाली. मेरू ऋषी यांनी आयती आणि नियती नामक कन्या त्यांच्या झाल्या आणि धाता आणि विधाता हे त्यांचे झाले. त्यांच्याबरोबर पुढे मृकंड आणि प्राण यांचे पुत्र झाले. त्यानंतर मृकंडाचा मार्कंडेय झाला. आपल्याला माहिती की मार्कंडेय यांना सप्तकल्पांत जीवन प्राप्त झालं, ज्यांनी शंकराचा आशीर्वाद प्राप्त करून घेतला. हे मृकुंडेचे पुत्र मार्कंडेय. मार्कंडेय महाभाग सप्तकल्पांत जीवन आयुरारोग्य सिद्ध्यर्थम प्रसिद्ध भगवन मुने, म्हणून आपण मार्कंडेयाची स्तुती करतो. आता आजकाल आपण केक कापणं ही एक प्रथा सुरू झालेली आहे वाढदिवसाला, बर्थडेला, जन्मतिथीला. परंतु प्रत्यक्षात मार्कंडेयाची पूजा आवश्यक आहे. मार्कंडेयाला ज्याप्रमाणे सप्तकल्पांत जीवन प्राप्त झालं तसं आपल्याला प्राप्त व्हावं म्हणून मार्कंडेयादी सप्तचिरंजीवांची पूजा, त्यांची प्रार्थना, किमान निमित्तान त्यांचं स्मरण तरी आपण आपल्या जन्मतिथीला, जन्मदिवशी केलं पाहिजे. म्हणून आपण पाश्चात्य परंपरा स्वीकारली पण पौर्वात्य सगळं विसरलो. याप्रमाणे ह्या मार्कंडेय ऋषींच्या बरोबरच वेदशिरा यांचाही जन्म त्यांच्यासोबत झाला. त्यानंतर भृगू यांना कवी नावाचे एक पुत्र होते. त्या कवींच्या पासून भगवान उशना म्हणजे शुक्राचार्य प्रगटले. त्यानंतर विदुर महाराजांना ते सांगतात की मुनीश्वरांच्या पासून पुढे संतान झालं. आपल्याला माहिती की शुक्राचार्य यांची मुलगी देवयानी वगैरे, त्यानंतर त्यांच्या कथा आपल्याला माहिती आहेत. त्याचप्रमाणे पुढे कर्दम यांच्या मुलींचं संतान त्यांनी सांगायला सुरुवात करतायत की यांचं संतान त्यांच्या कथा जो ऐकेल त्याला तो पापापासून मुक्त होईल. त्यानंतर ब्रह्मदेवाचे जे पुत्र होते दक्ष प्रजापती यांनी नंदिनी मनुची पुत्री प्रसूती हिच्याशी विवाह केलेला होता आणि त्यांच्यापासून 16 कन्या उत्पन्न झाल्या. त्या भगवान दक्षाने त्यातल्या 13 बायका ह्या धर्माला दिल्या. त्यानंतर एक अग्नीला दिली, एक पितृगणाला दिली आणि एक प्रत्यक्ष शिवा शंकराला दिली. त्यानंतर श्रद्धा, मैत्री, दया, शांती, तुष्टी, पुष्टी, क्रिया, उन्नती, बुद्धी, मेधा, तितिक्षा आणि मूर्ती या धर्माच्या पत्नी आहेत. त्यानंतर शुभ, प्रसाद, श्रद्धाने
शुभ, मैत्रीने प्रसाद, दयाने अभय, शांतीने सुख, तुष्टीने मोद आणि पुष्टीने अहंकाराला जन्म दिला. त्यानंतर क्रियाने योग, उन्नतीने दर्प, बुद्धीने अर्थ, मेधाने स्मृती, तितिक्षाने क्षेम आणि री म्हणजे लज्जा आणि प्रश्रय म्हणजे विनय या पुत्रांना जन्म दिला. आता हे कधी कधी रूपकात्मक सुद्धा वाटतं. त्याचप्रमाणे प्रत्यक्ष नरनारायण ऋषींचा जन्म त्यांच्यापासूनच झाला. सर्व गुणांचे सर्वश्रेष्ठ अधिष्ठान असणारे नरनारायण हे यांच्यापासून प्रगटले. हे प्रगटल्याबरोबर सर्वत्र आनंद झाला. आकाशामध्ये दुंदुभी वाजल्या. सर्वांनी ज्या वेळेला पुष्पवर्षाव केला आणि सगळे देव म्हणू लागले की वा वा, आता यांच्यापासूनच खऱ्या अर्थाने धर्म पुढे प्रगटेल. हेच नरनारायण हे पुढे गंधमादन पर्वतावर गेले आणि तिथे श्रीहरीचा अंशभूत त्या ठिकाणी राहिले आणि पृथ्वीचा भार नष्ट करण्यासाठी पुढे गोपालकृष्णाचा जन्म झाला तो नारायण आणि अर्जुनाचा जन्म झाला तो नर, म्हणून नरनारायण हे अर्जुन आणि कृष्ण आहेत. याप्रमाणे म्हणूनच पुढे त्यांच्या कथेमध्ये आपल्याला दिसेल की नरनारायणाचं दर्शन घेण्यासाठी या भगवान गोपालकृष्ण आणि अर्जुन त्या गुहेमध्ये गेलेले आहेत. याप्रमाणे पुढे अग्निदेवाची जी पत्नी स्वाहा तिने अभिमानी, पावक आणि पवमान आणि शुची हे पुत्र उत्पन्न केले. त्यानंतर त्याचे तिनापासून 45 प्रकारचे अग्नी उत्पन्न झाले. त्यानंतर त्यातले 3 पितामह यांच्यासोबत एकूण 39 अग्नींची निर्मिती झाली. वेदज्ञ ब्राह्मण वैदिक कर्मामध्ये या 39 अग्नींच्या नावांचा उल्लेख करतात, त्यांची इष्टी करतात. याप्रमाणे अग्निश्वात, बर्हिषद, सोमप आणि आज्य हे पितर आहेत, हे साग्निक आहेत आणि निरग्निक सुद्धा आहेत. त्यानंतर स्वधा, धारिणी, वयुना ह्या 2 कन्या होत्या. यांच्यापासून पुढे ज्ञान आणि विज्ञान पारंगत ब्रह्मज्ञान उपदेश करणारे हे पुत्र प्रगट झाले. त्यानंतर महादेवाची पत्नी सती तिने प्रत्यक्ष पतिदेवाची सेवा केली आणि पतिदेवाची तिने सेवा केली खरी, परंतु पुढे सतीचे पिता दक्ष होते, दक्ष प्रजापती होते. त्यांचा आणि महादेवाचं वैर निर्माण झालं. आता या ठिकाणी त्यांनी प्रश्न उपस्थित केला की महादेव एवढे शीलसंपन्न असताना भवे शीलवतां श्रेष्ठे दक्षो दुहित्रवत्सला. प्रत्यक्ष दक्ष हे तर आपल्या मुलीवर नितांत प्रेम करणारे होते आणि महादेव तर शांत, दांत, प्रसन्न व्यक्तिमत्व असलेले भगवान, पण त्यांच्यामध्ये द्वेष का निर्माण झाला हे मला सांगा. असं म्हटल्यानंतर कस्तम चराचर गुरुम नैर्वरम शांत विग्रहम, भगवान निर्वैर शांत असलेले महादेव यांच्याशी वैर या दक्ष प्रजापतीने का केलं आणि यामध्ये सती जळून भस्मसात झाली, तेव्हा ही कहाणी, ही गोष्ट आम्हाला सांगा. असं म्हटल्याबरोबर त्यांनी सांगायला सुरुवात केली. मैत्री म्हणतात, विदुरा, एकदा घटना अशी घडली की एक सभा आयोजित केलेली होती. या सभेमध्ये सर्व लोक येऊन बसले आणि दक्ष प्रजापती हे प्रजापती होते, मोठे होते. सर्व लोक त्यांना मान देत होते. प्रजापती आले, सभेमध्ये आले. सभेत आल्याबरोबर सगळे लोक सभेतून उठून उभा राहिले, फक्त महादेव उभा राहिले नाही. हे पाहिल्याबरोबर दक्ष प्रजापती चिडले आणि ते बोलू लागले की अरे, हे सर्व लोक एवढे शहाणे आहेत, सगळे या ठिकाणी ज्ञानी आहेत, मोठे विद्वान आहेत, मोठे पंडित आहेत, त्याचप्रमाणे धर्मज्ञ आहेत. हे सगळे मी आल्यानंतर उभे राहिले, फक्त माझा जावई मात्र उभा राहिला नाही. त्यांनी माझं अपमान केला. उभा राहिला नाही म्हणजे अपमान झाला. तेव्हा त्यांनी मला अभ्युत्थान दिलं नाही. तेव्हा या महादेवाबद्दल तो अद्वा तद्वा बोलू लागला. काय मरकट लोचन, अरे मी माझी एवढी सुंदर मुलगी परंतु एका माकड तोंड्या असणाऱ्या महादेवाला दिली. अरे हा महादेव म्हणजे काय? शंकर भूताखेतामध्ये राहतो, त्याचप्रमाणे भस्मामध्ये लोळतो काय, त्या स्मशानामध्ये जातो काय, गलिच्छ राहतो काय. अरे लुप्त क्रियाशुचे मानेने भिन्न सेतबे, काही स्नान नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही असा महादेव प्रेतावासेषु घोरेषु, प्रेतांच्या बरोबर काय राहतो, तिथलं सगळं अंगाला राग काय फासतो. आणि माझी एवढी सुंदर चंद्रमुखी कन्या मी अशा
मरकटमुखी असणाऱ्या माकड तोंड्या महादेवाला दिली. हे चुकलंच माझं. हे असं बोलत असताना त्या ठिकाणी महादेव काहीच बोलले नाहीत, परंतु नंदीला मात्र राग आला आणि नंदी त्या ठिकाणी त्यांना प्रत्युत्तर देऊ लागला. तेव्हा दक्ष आणि नंदी या दोघांचा वाद सुरू झाला. दक्षोथापौपस्पृश्य. शेवटी दक्षाने शापासाठी पाणी हातात घेतलं आणि शाप दिला. त्याचप्रमाणे मग नंदीने देखील शाप दिला आणि त्यावेळेला आणि काही ब्राह्मण हसू लागले, काही तोंड बेंगाडू लागले, काही म्हणायला लागले बरं झालं, फार चांगली गोष्ट झाली, डोळ्यांनी खुणवू लागले. त्यावेळेला नंदीनी सांगितलं की हे ब्राह्मण हो, ज्या अर्थी तुम्ही महादेवाची या ठिकाणी निंदा चाललेली असताना तुम्ही त्याला हसता, तुम्ही डोळे मिचकावता, त्या अर्थी तुम्ही सर्व भक्षात विजावृत्ती आहे. कलियुगामध्ये तुम्ही कुठेही जेवताल, तुम्ही कुठेही खाताल, तुम्ही कोणाचंही पाणी पिताल आणि तुम्हाला जप नाही, तप नाही, संध्या नाही, पूजा नाही, अर्चा नाही, अशौच तुम्ही नुसते नावाचे ब्राह्मण राहताल. तुमच्यामध्ये वित्त देहेंद्रिया नामा याचका वितरण विह, लोकाकडे फक्त भिक्षा मागत फिरताल. तसेवम ददत शापम, याप्रमाणे तुम्हाला या ज्ञान नावाची गोष्ट राहणार नाही, तुम्हाला कुठल्याही प्रकारचं वेद येणार नाहीत, तुम्ही वेदांचा अभ्यास करणार नाहीत, भक्षाभक्षाचा विचार तुम्ही करणार नाहीत, केवळ पोटासाठी तुम्ही सगळीकडे फिरताल, अशा प्रकारचा शाप दिला. हा शाप दिल्यानंतर दोघांची शापाशापी झाली आणि तिथून महादेव आणि नंदी निघून आले. महादेव काहीच बोलले नाही, ते निघून आले. निघून आल्यानंतर इकडे यांनी दक्षाने विचार केला की आता आपण असा एक यज्ञ करावा की ज्या यज्ञामध्ये सर्वांना बोलवायचं, फक्त महादेवाला बोलवायचं नाही. याप्रमाणे त्यांनी ठरवलं, यज्ञ सुरू केला. वाजपेय नावाचा स इष्टवास वाजपेयन ब्रह्मिष्ठान भूयच, वाजपेय नावाचा यज्ञ सुरू केला. बृहस्पती सव वाजपेयेन ब्रह्मिष्ठा, त्यामध्ये बृहस्पती सव नावाचा महायज्ञ त्या वाजपेयांतर्गत त्यांनी सुरू केला. सर्व लोकांना पत्रिका पाठवल्या, निमंत्रण दिले. त्या काळात ज्या ज्या साधना होते त्याप्रमाणे, आज जसं आपण फोन करतो, मेसेज टाकतो, त्याप्रमाणे त्या काळात जे काही साधनं होते लोकांना निरोप दिले. तस्मिन ब्रह्मर्षय सर्वे, देवर्षी आले, ब्रह्मर्षी आले, त्याचप्रमाणे राजर्षी आले, सर्व देव जमा झाले आणि सर्व सभामंडप गच्च भरला. इकडे सगळ्या आकाशामध्ये विमानांची गर्दीला सुरू झाली. तदपश्रुते नभसी खेचराणाम जलपताम, आकाशामध्ये विमान गच्च भरलेले. अहो कैलास पर्वतावरून हे सगळं दिसू लागलं आणि ती म्हणाली, अहो विमान कुठून निघालेत? आकाशामधल्या ह्या देवता, या सगळे देव, त्यांच्या स्त्रिया मोठ्या नटून थटून निष्ककंठी सुवाससाहा, निष्ककंठी म्हणजे गळ्यामध्ये सुंदर अशा प्रकारचे सोन्याचे अलंकार घालून, दागदागिने घालून या सगळ्या स्त्रिया विमानामध्ये बसलेल्या कैलास पर्वतावरून दिसू लागल्या. आता कैलास पर्वत खूप उंच आहे, तिथून विमानं दिसू लागली. त्यांच्या गळ्यामधल्या या सगळ्या माळा चमकू लागल्या आणि सप्रेष्ठा निष्ककंठी सुवाससा दृष्टवा निलयम्याभ्याशी, आणि त्या एकमेकांशी बोलत होते. चला रे, आपल्याला लवकरात लवकर दक्षाकडे जायचे, तिथे यज्ञ आहे. हे तिने ऐकलं. काय चाललंय म्हणले, दक्षाकडे येत नाही, माझ्या बापाकडे येत नाही. त्यांचे कुंडल चमकत होते, लोलाक्षी मृष्टकुंडला, हा त्यांचे कुंडल चमकत होते, त्यांचे अलंकार चमकत होते आणि त्यांचा आनंद चेहऱ्यावर दिसत होता. दक्षाकडे जाण्यासाठी एवढी घाई सुरू झालेली होती की सगळ्यांना असं वाटलं की आता लवकरात लवकर दक्षाकडे निघावं, तिथे यज्ञासाठी जावं. त्यांचे बोलणे, त्यांची चर्चा, त्यांचं संभाषण हिने ऐकलं आणि तिचं नाव सती होतं. पार्वती नंतर झालं. पर्वताची मुलगी म्हणून पार्वती, म्हणजे हिमालयाच्या पोटी जन्माला आली म्हणून पार्वती, पण दक्षाची मुलगी म्हणून सती. ही सती मनामध्ये बोलू लागली, प्रजापतेस्ते श्वसुरस्य सांप्रतम. अरे, ताबडतोब महादेव या जप तप करत बसलेले होते, त्यांच्या जवळ आली. म्हणले, अहो ऐकलं का? आज जसं आपण म्हणतात बायका, अहो ऐकलं का? काय ऐकलं का? तुम्ही तर नुसते डोळे झाकून बसलात म्हणे, तुम्हाला काही ऐकू नाही आलं? म्हणले, काय तुम्हाला काही निरोप नाही? मला काहीच माहित नाही. म्हणले, अहो काय माहित नाही, माझ्या वडिलांच्या घरी यज्ञ महोत्सव केलं. श्वसुरश सांप्रतम, तुमच्या सासऱ्याकडं, असं म्हणले, तुमच्या सासऱ्याकडं, माझ्या वडिलाकडं यज्ञ आहे आणि यज्ञ महोत्सव आहे. सगळे लोक त्यासाठी निघालेत. पहा बरं, आकाशामध्ये किती देवदेवतांची गर्दी आहे आणि सर्व लोक गडबडीने निघालेत. स्वगैर ध्रुवम गमिष्यंती, किती घाईमध्ये लोक निघालेत, किती गडबडीने निघालेत आणि
आकाशामध्ये एवढी विमानांची गर्दी त्यांच्याकडून मी ऐकलं. नभो विमान कलहंस पांडुभिही, पांढरे स्वच्छ हंसासारखी विमानं दिसू लागले. कथम सुताया पितृगेह कौतुकम. अहो तुम्हाला निरोप नसेल एखाद्या वेळेला पाठवला. प्रजापती आहेत, मोठे काम आहेत, लोकांच्या बरोबर काम करायचंय, एवढा मोठा यज्ञ करायचा आहे, विसरले असतील किंवा एखाद्या निरोपही मिळाला नसेल किंवा ज्याला दिला असेल, आता हीच सगळं बोलायला लागली, ज्यांना दिला असेल त्यांनी तुमच्याकडे पोहोचवला नसेल, त्यांना कैलास पर्वत चढायला वेळ लागला असेल. पण असं नाही. हे पहा, माझे वडील असं करणारच नाहीत. बरं समजा एखाद्या वेळेला विसरले, पण अनाहुता आपले भियंती सौहृदम. पण ज्या ठिकाणी प्रेम आहे, ज्या ठिकाणी वात्सल्य आहे, ज्या ठिकाणी स्नेह आहे, त्या ठिकाणी न बोलावता जायला काय हरकत आहे बरं. अनाहुता म्हणजे न आहुता, आहुत म्हणजे बोलावणे. न बोलावता जाणं काही ठिकाणी योग्य असतं. अहो जिथे अगदी घनिष्ठ मैत्री आहे, जिथे प्रेम आहे, जिथे विश्वास आहे, जिथे एकमेकांच्या बद्दल आदर आहे, तिथे आपण न बोलावता सुद्धा जावं, काही हरकत नाही. अनाहुता आप्यभियंती सौहृदम भर्तृगृहे गुरोर्देह कृतश्च केतनम. भर्तृ भावाच्या घरी जायला हरकत नाही, भावा बहिणीकडे जायला हरकत नाही, त्याचप्रमाणे गुरुच्या घरी जायला हरकत नाही. न बोलावता सुद्धा सुहृद म्हणजे मित्रांच्या घरी सुद्धा जायला हरकत नाही. तन्मे प्रसिदेत ममत्य वार्थितम. आणि मला असं वाटतं की आपण देखील निघावं. माझ्या वडिलांच्या घरी एवढा यज्ञ, हजारो लोक या ठिकाणी जमलेत. अहो राजर्षी गेलेत, ब्रह्मर्षी आलेत, देवर्षी आलेत, देव आलेत, दानव आलेत, मानव आलेत, सर्व लोक एकत्र आलेत. आणि माझ्या बहिणी सगळ्या आल्या असतील, सगळ्या माझ्या बहिणी एकत्र आल्या असतील. त्याचप्रमाणे माझ्या सगळ्या आप्तेष्टांची माझी भेट होईल, माझ्या वडिलांची भेट होईल, माझ्या आईची भेट होईल. यांना हको विसुडाम समक्षता. हे ऐकल्यानंतर भगवान शंकर शांत होते. ते म्हणे बरोबर आहे, हे सती तू जे म्हणतीस ना ते बरोबर आहे की न बोलावता सुद्धा एखाद्या मित्राच्या घरी, त्याचप्रमाणे आपल्या जवळच्या आप्तेष्टाच्या घरी जायला काही हरकत नाही. अनाहुता अप्यभियंती बंधुषु ते यज्ञोनुत्पादित दोष दृष्टयो. पण जर अशा माणसांच्या मनामध्ये आपल्याबद्दल द्वेष असेल, आपल्याबद्दल मत्सर असेल, आपल्याबद्दल तिरस्कार असेल, तर मग अनाहुत जावं का, न बोलावता जावं का, हे तूच ठरव. त्वयोदितम शोभनमेव शोभने. तू जे बोलतीस ते बरोबर आहे, परंतु ज्यांच्या मनामध्ये आपल्याबद्दल प्रेम आहे त्यांच्याकडे जावं. म्हणून नैतादृशानाम स्वजनव्यपेक्षया ग्रहान प्रतीया दनवस्थितात्मनाम एभ्यागतान वक्रधियाभि चक्षते आरोपित भ्रूर रमर्षणाक्षिभिः. आणि त्यामुळं अशा ज्या लोकांना आपल्या येण्यामुळं राग येतो, जे आपल्याकडे तिरप्या नजरेने पाहतात, जे वाकड्या नजरेने पाहतात, जे आपल्याकडे आपण आलो हे पाहिल्याबरोबर ज्यांची भ्रुकुटी तटाकवरती चढतो, त्यांच्याकडे जाऊ नये असं माझं स्पष्ट मत आहे. ती म्हणे असं कसं होईल, माझे वडील असं करणारच नाहीत. नाही म्हणे, हे पहा, स्वानाम यथा वक्रधियाम दुरुक्तभिर. तेव्हा मला असं वाटतं की जाऊ नये, असं हे योग्य आहे. आणि जर तू गेलीस तर तुला त्यांचे शब्द सहन होणार नाहीत. मर्मताडित आहात. एखादा शब्द ते अधिक उणा बोलले तर तुला तो पटणार नाही. यदि ब्रजिष्यस्य हाय मद्वचो. तुला माझं मत मान्य असेल तर पहा, माझ्या मताचा तिरस्कार करून तुला जायचं असेल तर जाऊ शकतेस, परंतु पुढचा विचार कर. भद्रा भवत्यान ततो भविष्यती. काय पुढचं लिहून ठेवलंय, पुढचं काय वाढून ठेवलंय हे कळणार नाही. आणि संभावित असते स्वजनात पराभवो. एखाद्या वेळेला लोकांच्याकडून आपला अपमान झाला तर आपण सहन करतो, पण आपल्याच लोकांकडून जर अपमान झाला तर तो सहन होत नसतो. अपमान हा मृत्यू समान आहे, अपमान हा मृत्यूसारखा आहे असं मानलेलं आहे. संभावित असते स्वजनात पराभवो यदा सद्यो मरणाय कल्पते. हा मृत्यू समान होईल. त्यांचा अधिकुणा शब्द तुला सहन होणार नाही. आणि कदाचित या वेळेला तू तुझ्या जीवाचं काही बरं वाईट करून घेशील असं मला वाटतं. हे ऐकल्यानंतर मात्र काय करावं काही कळेना. कारण पतीने आज्ञा तर दिली नाही, जायचं तर जा म्हणाले, पण वाईट काही झालं तर मी जिम्मेदार नाही. तुझ्या जीवाचं तू काही बरं वाईट करून घेशील. हे ऐकल्याबरोबर तिच्या मनामध्ये द्वैत निर्माण झालं. जावं, अहो आपले वडील आहेत, न जावं.
तर वडिलांना काय वाटेल आणि जावं तर पतीला काय वाटेल. पतीने काय आज्ञा दिली नाही. दिदृक्षुषो परिशंकिता भवान निष्क्रामती निर्विषाद विधा ससा द्विधा मनस्थिती झाली. जावं की जाऊ नये अशी द्विधा मनस्थिती. एकीकडे पती आहे, दुसरीकडं पिता आहे. काय करावं. थोडाच एका वेलांटीचाच फरक आहे, पण वेलांटीचा नुसता फरक नाही, भावनेचा सुद्धा फरक आहे. वडिलांनी यज्ञ ठेवलाय, बोलावलं मात्र नाही, आणि पतीने आज्ञा दिली नाही. जायचं तर जा, पण पुढे काही भविष्य काय मी सांगू शकत नाही. तू मरणात पराभव, या ठिकाणी मरणाय कल्पते स्वजनात पराभवो, स्वतःच्या लोकांकडून झालेला अपमान तुला सहन होणार नाही म्हणून सांगितलं. आता मात्र ती द्वैत तिच्या अंतःकरणामध्ये सुरू झालं. एका मनाचे दोन मन झाले. बाहेर जाती पुन्हा आत येते, आत थांबते पुन्हा बाहेर जाते. असं करत करत भगवंतांनी सांगितलं, हे पा सती, तुला जर जायचं असेल तर तू जाऊ शकतेस. नंदे, हिला घेऊन जा. असं म्हटल्याबरोबर नंदीला आज्ञा दिली. नंदीने सगळ्या प्रकारचं सैन्य सोबत घेतलं. सपार्षद यक्षा मणिवन मदादया, वेगवेगळे प्रकारचे पार्षदगण सोबत घेतले, मणिमान घेतले. त्यांचं वाहन भगवान वृषभराज हे सोबत होते. त्याच्यावरती आरूढ झाली. तिने हातामध्ये काय धारण केलं होतं याचं वर्णन केलेलं आहे. श्वेतात पत्र वेदनास्त्रगादिभिः, पांढरं स्वच्छ अशा प्रकारचा बैलावरती आरूढ झाली. जवळ तिने मैना जुन्या काळामध्ये पोपट मैना जवळ असत, ते तिने घेतलं. त्याप्रमाणे एक सुंदर चेंडू जवळ घेतला. त्यानंतर आरसा घेतला. जुन्या काळात फणेरपिटी वगैरे सोबत घ्यायचे. आरसा, कंगवा, फण्या ह्या सगळ्या बरोबर असायच्या. त्याप्रमाणे खेळाचं सामुग्री घेतली. त्यानंतर पांढरं स्वच्छ छत्र एकाने धरलं होतं. त्यावर राजचिन्ह होतं. दुंदुभी वाजत होत्या, बासऱ्या वाजत होत्या, आणि सुंदर अशा प्रकारच्या निनादा करत 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 सगळ्या प्रकारचे चंगी भृंगी हे सोबत होते. आणि ती तिथून निघाली. ती मोठी विराजमान अशा अवस्थेमध्ये बसलेली. मोठ्या ब्रह्मर्षी राजर्षी यांचे मंत्रघोषाचे आवाज येत होते. ती जवळ 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 आली आणि यज्ञाचे धूर चाललेले, त्याचप्रमाणे मंत्रघोष चाललेले, स्वाहाकार चाललेला, स्वधाकार चाललेला, वषटकार चाललेला, प्रेमाशुकंठ्य परिशस्मुदा, आणि पाहिल्याबरोबर यज्ञमंडपाच्या जवळ आली. यज्ञमंडपाच्या जवळ पोहोचल्याबरोबर तिथे आपल्या आईची भेट होईल, बहिणींची भेट होईल असं म्हणून, वडिलांची भेट होईल म्हणून ती गेली खरी. यज्ञमंडपाच्या लांब पित्याने पाहिलं, परंतु तिथे बसलेलेच होते ते, त्यांनी लक्ष नाही दिलं. पण आई मात्र बसली होती आणि बहिणी बसल्या होत्या. त्या बहिणींनी आणि आईनी ताबडतोब पुढे जाऊन त्यांचा सत्कार केला. त्यांना या म्हणून तिला आतमध्ये आणलं, आपल्या जवळ बसवलं. त्याप्रमाणे दृढ आलिंगन दिलं. आईला प्रेम असतंच मुलीबद्दल, बहिणींनाही आनंद वाटला. परंतु वडिलांनी मात्र शब्दाने चौकशी केली नाही. प्रसन्न त्यांचा चेहरा दिसला नाही आणि त्यांच्या चेहऱ्यावरती राग तेवढा दिसला. हे पाहिल्याबरोबर तिने यज्ञमंडपात निरीक्षण केलं. दत्ता सपर्याम वरमासनंच सा नादत्त पित्रा प्रतिनंदिता सती. ती म्हणाली, वडिलांच्या चेहऱ्यावर राग आहे. त्यांनी माझ्याकडे तिरप्या दृष्टीने पाहिलं, तिरप्या कटाक्षाने पाहिलं. त्याचप्रमाणे यज्ञमंडपात सगळीकडे तिने दृष्टी टाकली. ब्रह्मर्षी, राजर्षी, देवर्षी सगळे बसलेले, सगळ्यांची आसनं मंडित झालेले, आणि महादेवाचं आसन मात्र नव्हतं. आणि निदान महादेवाला आमंत्रण नसू द्या, पण त्यांचं आसन ठेवायला पाहिजे होतं. आज आपण खुर्च्यावर नावं लिहितो ना, मोठमोठे मंडळी जर येणार असतील तर त्यांच्या खुर्च्यावर नावं लिहिलेली असतात. कुणी कुठं बसावं याचे संकेत असतात, कुणी कुठेही बसत नसतं. त्यांच्या मानाप्रमाणे ते बसत असतात. त्याप्रमाणे महादेवाचा मान तिथे खुर्चीच्या रूपाने दिसायला पाहिजे होता, आसनाच्या रूपाने दिसायला पाहिजे होता. पण नादत्त पित्रा प्रतिनंदिता सती, आपल्या पतीचं आसन दिसलं नाही. हे तिने पाहिलं. अरुद्रभागम तमवेक्षच्या ध्वरम, आपल्या बहिणीकडे, आईकडे बघून आनंद झाला, पण वडिलाकडे बघून राग आला. आणि आसन नाही म्हटल्याबरोबर अधिकच तिला राग आला. तिथे ताबडतोब ती यज्ञमंडपात गेली. पित्राचे देवे कृत हेलनम विभो, आतमध्ये गेली. चुकोपलोकानि व भक्षती ऋषा. काय हो म्हणले, माझ्या पतिराजाचं आसन तुम्ही मांडलं नाही, माझ्या पतिराजाचं स्थान मला दाखवा, कुठे आहे ते. आणि देवी म्हणजे प्रत्यक्ष सती बोलू लागली, नयस्य लोके ते शयाना प्रिय. का हो म्हणले, तुम्हाला माझ्या पतिराजांचं आसन ठेवावं असं वाटलं नाही? तुम्ही माझ्या पतिराजांना ओळखत नाही का? भगवान शंकर हे म्हणजे तिने
देवांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत, सगळ्या जगाच्या मध्ये श्रेष्ठ आहेत. त्यांचं कोणत्याही प्राण्यांशी वैर नाही. अहो ते निर्वैर आहेत. ते आपल्या जपामध्ये तपामध्ये तल्लीन असतात. ते कोणाचं वैर करत नाहीत. ऋते भवंतम कतमः प्रतीपयेत. कोणाचा द्वेष त्यांच्या मनात नाही, कोणाचा मत्सर त्यांच्या मनात नाही. तुमच्या मनात मात्र त्यांच्याबद्दल दोषांपरेशाम हि गुणेषु साधवो. ते साधू आहेत आणि तुम्ही मात्र त्यांचा द्वेष करू लागला. अहो यद्व्यक्षरम नाम गरीरितम नृणाम. ती वडिलाला म्हणते, अहो यद्व्यक्षरम नाम, 2 अक्षर कोणते? शिव. शिव हे 2 अक्षर असेत की जे नाव घेतल्याबरोबर माणूस सगळ्या पापातून मुक्त होतो. सत्कृत प्रसंगाद घमाशु हंती तत्. सगळे अघ म्हणजे नाश, पाप क्षणात नष्ट करण्याचं सामर्थ्य त्यांच्या शिव किंवा हर या नावात आहे. नुसतं हर 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 म्हटल्याबरोबर सगळ्या पापांचं हरण होतं. पवित्र कीर्ती तमलंघ्य शासनम. ज्याची कीर्ती सगळ्या जगामध्ये त्रैलोक्यामध्ये. आणि त्या भगवान महादेवाचं तुम्ही या ठिकाणी अपमान केलेला आहे. तुम्हाला नैतेन देहेन हरे कृतागसो. जे महादेव, जे शंकर माझे पतिराजच नाही आहेत, ते जगाचे स्वामी आहेत आणि ते मला दाक्षायणी म्हणून बोलावतात, तुमची मुलगी म्हणून मला बोलावतात. ते नैतेन देहेन हरे कृतागसो देहोद्भवे नामलल मुकुजन्मना. तुमच्या देहापासून माझा जन्म झाला. तुम्ही माझे वडील आहात, जन्मदाते आहात आणि तुमचं नाव दक्ष आहे आणि म्हणून माझे पतिराज मला दाक्षायणी असं म्हणतात. तेव्हा आता हा देह, ज्या तुमच्या देहापासून माझा देह जन्माला आला, तुमचा देह जर अपवित्र असेल तर आता हा माझा अपवित्र देह मी ठेवणार नाही. तज्जन्म धिग्यो महताम वद्यकृत. धिक्कार असो माझ्या देहाला, धिक्कार असो माझ्या जन्माला. दाक्षायणी त्या यदा सुदुर्मना. हा तुम्ही माझ्या पतिराजाचं मोठेपण सामर्थ्य ओळखलं नाही आणि तुम्ही त्यांचा जर द्वेष करत असाल तर आत्ताच्या आत्ता मी माझा देह नष्ट करते असं म्हणून त्या यज्ञमंडपात बसली आणि ताबडतोब आपल्या अंगामधला जो अग्नी आहे तो योगाच्या साह्याने प्रगट केला आणि कंठात भ्रोळ मध्य मनिंदिता नयन. कंठामध्ये आणला म्हणजे जठराग्नी कंठामध्ये आणला, कंठात तो भ्रो मध्य भागात आणला आणि पूर्ण देह धाड 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 जळून नष्ट केला. एवं स्वदेहम महता महीयसा. सगळीकडे हाहाकार झाला. बाबा पार्वतीने जाळून, या सतीने जाळून घेतलं, सतीने जाळून घेतलं म्हणून सगळीकडे हाहाकार झाला. सगळे त्यांचे जे सोबतचे नंदी यांच्या सोबत आलेले जे पार्षदगण होते त्यांच्या कानावर वार्ता गेली की सतीनं आपला देह जाळून टाकला. हे कळल्याबरोबर ते सभामंडपात आले, यज्ञमंडपात आले, यज्ञमंडपाचा विध्वंस करायला सुरुवात केली. त्या ठिकाणच्या सर्व ब्राह्मणांना मारायला सुरुवात केली. सगळे यज्ञपात्र नष्ट करायला सुरुवात केली. यज्ञघ्नेन युजुषाय दक्षिणाग्नो जुहावसा. यावेळेला हा जो यज्ञ करणारा दक्ष प्रजापती होता त्यांच्यामध्ये काही सामर्थ्य प्राप्त झालेलं होतं, कारण त्यांनी स्वतःला देवत्व स्वतःमध्ये आणलेलं होतं. सगळे अवयवांना देवतांच्या स्थानाने पक्क केलेलं होतं. त्यामुळं तो मरू शकत नव्हता. बाकीच्या ठिकाणी यज्ञ उद्ध्वस्त केला, पण यांनी स्वतः ऋभू नावाचे काही देव उत्पन्न केले, काही गण उत्पन्न केले आणि ऋभू गणांच्या द्वारे या सगळ्या महादेवांच्या जे पार्षद गण आहेत त्यांचा पराभव केला. ते सगळे निघून गेले. मात्र यज्ञ विध्वंस झाला. यज्ञाचा सगळीकडे गोंधळ झाला, सगळीकडे हाहाकार झाला. त्या ठिकाणी सगळे लोक पळून गेले, यज्ञपात्र विध्वंसित केले. आणि ही वार्ता भगवान महादेवाला नारदाकडून कळाली. भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण, भजमन नारायण नारायण नारायण. कैलास पर्वतावर शंकर शांत डोळे झाकून जपामध्ये बसलेले, तपामध्ये बसलेले. तिथे नारद आले. नारदाने सांगितलं, महाराज अहो काय तुम्ही डोळे झाकले? म्हणले काय करू मग? अहो माझा जर 3रा डोळा उघडला तर सगळं जग नष्ट होईल. हो म्हणले एवढी वेळ आलेली नाही, परंतु तुमची पत्नी राहिली नाही एवढं मी सांगायलोय. भवा भवान्यो निधनम प्रजापते रसत्कृताया अवगम्य नारदात. नारदाच्या द्वारे ही वार्ता कळाली, तुमची पत्नी जगात नाही. ऐकल्याबरोबर महादेवाला प्रचंड राग आला. काय म्हणता म्हणले, माझी पत्नी
काय समजले म्हणले दक्ष प्रजापती ताबडतोब आपले जटा त्यांनी बाजूला केल्या. जटाभार सगळा उत्कटला आणि जटेमधून एक वीरभद्र नावाचा एक प्रचंड मोठाच्या मोठा राक्षस प्रगट केला, मोठा वीर प्रगट केला. स्वपार्षद सैन्यम उत्कृत्य रुद्र सहतो स्थितो हसन. हा 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 करत तो हसू लागला आणि महाराज काय करू म्हणून बोलू लागला. हात जोडले त्यांनी. अहो त्याला कराल दंष्ट्रोज्वल दग्नी मूर्धजा. सगळं आकाशाला त्याचं मस्तक लागलेलं होतं. कराल दंष्ट्रा होत्या, हातामध्ये कपाल होता आणि त्यांनी एक त्रिशूल धारण केलेला होता. त्या त्रिशूलावर हत्ती होता. म्हणजे इतकी ताकद होती त्याच्यात. बद्धांजली भगवान भूतनाथ हा. आणि तो हात जोडून भगवंताला म्हणाला, देवा मी काय करू, किम किम करोति मी इति वादिनः. मी काय करू सांगा, मला कशासाठी निर्माण केलं. त्यांनी सांगितलं काही नाही, एकच काम करायचं. दक्षंस यज्ञम जहिमत भटानाम. जा आत्ताच्या आत्ता दक्षाचा यज्ञ भस्मसात करून टाका. दक्ष प्रजापती यांनी जो यज्ञ सुरू केलाय तो सगळ्या यज्ञाचा विध्वंस करा. तू आजपासून माझ्या सर्व सेनेचा प्रमुख होशील, सेनाधिकारी होशील, जा सेनापती होशील. स्वमग्रणी रुद्र भटांशको मी. आज्ञा घेतल्याबरोबर तो निघाला. त्याने हातामध्ये शूल घेतलेला होता. जगदंत कांतकम. तो शूल कसा होता तर सगळ्या जगाला अंत करणारा, सगळं जग नष्ट करणारा हा शूल हातामध्ये धारण केला. डम डमत डमरू ये, खणखणत शूल ये, शंख फुंकीत ये, येई रुद्रा. प्रलय घन भैरवा, करीत कर्कशरवा. हातात तो शूल घेतल्याबरोबर इकडे शंकरांना जो राग आहे तो त्याच्या रूपाने प्रगट झालेला होता. प्राचीनवर ही जीविती होग्रदंडा. आणि त्याचा नुसता आवाज ऐकल्याबरोबर अहो गर्भवतींचे गर्भ गळाले म्हणे. त्याचा नुसता आवाज, त्याचं चालणं, त्याचं आवाज, त्याची शिवाचा जय जयकार त्यांनी केला. आणि नुचाट हासस्त इत्नु भिन्न दृप. हा 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 हसत हसत तो निघाला. त्याच्या भ्रुकुट्या त्यांनी ताणल्या होत्या, कराल दंष्ट्रा होत्या, यमाच्या धाडास होत्या. त्या यज्ञपंडपात आल्याबरोबर पत्नीशाला नष्ट केली, प्रागवंश नष्ट केले, अग्निद्रशाला नष्ट केली. त्या यज्ञाचे वेगवेगळ्या प्रकारांच्या तिथे असलेल्या स्थानांची नावं आहेत. ते जसं आज आपण खोल्यांची नावं घेतो तशी यज्ञशाला, पत्नीशाला, प्रागवंश, अग्निद्रशाला. त्याचप्रमाणे तिथे सर्व भूत खेत प्रेत पिशाचे शाकिनी डाकिनी यमदूत यांच्यासह हा तो आलेला होता. आणि यांनी सगळं नष्ट करून टाकलं. तिथे यज्ञपात्राचे विध्वंस केला. कुंडामध्ये तिथे मलमूत्र विसर्जन केलं. आणि अपरे जगृदेवान प्रत्यासन पलायतान. ते पाहिल्याबरोबर तिथे जे राहिलेले ब्राह्मण होते ते पळाले. आलेले सगळे देवही पळाले. अरे पळाले पळा म्हणले, आता आपण वाचत नाहीत, महादेवाचा हा राग आहे. याप्रमाणे मणिमानाने भृगूच्या ऋषीला बांधलं. वीरभद्राने प्रजापती दक्षाला धरलं, त्याला कैद केलं. चंडीशाने पुषाचे दात तोडले. कारण नंदीश्वर हा जेव्हा बोलत होता तेव्हा हा पुषा भगवान महादेवाची निंदा चाललेली असताना हसत होता. नंदीश्वराने भग नावाच्या ज्या देवताला पकडलं. याप्रमाणे शंकराच्या पार्षदांनी सर्व ऋत्विज त्या ठिकाणचे त्यांना मारायला सुरुवात केली. आणि भृगूच्या हातामध्ये सुरवा होता. हवन करत होते भृगुदेव. सुरवा म्हणजे तूप टाकायला जी पळी असते त्याला सुरवा म्हणतात. ते हवन करत होते. ती त्यांनी उचलली. वीरभद्र त्या ठिकाणी होता. त्याच्या दाढी मिशा त्यांनी नष्ट करून टाकल्या. प्रजापती सभेमध्ये होते. त्यांनी ज्या वेळेला शंकराच्या निंदा चाललेली होती त्यावेळेला तो दाढी मिशावर हात फिरवित होता. त्यामुळे त्याच्या मिशा तोडल्या, दाढी तोडली. त्याप्रमाणे क्रोधामध्ये येऊन त्यांनी त्या भगदेवाला खाली आपटलं. आणि ज्याप्रमाणे त्यांनी वर्णन केले की दक्षाला बांधलं खरं पण दक्ष मरेना. त्याच्यावरती प्रहार केले पण तो मरेना. का मरेना? त्याचं कारण तो स्वतः देवतांचे सर्व अंग त्याचं झालेलं होतं. शेवटी त्यांनी संज्ञापन नावाचा योग या ठिकाणी स्वीकारला. संज्ञापन योग ज्या पद्धतीने पशुला ठार मारतात यज्ञामध्ये, त्याप्रमाणे त्या संज्ञापन पद्धतीच्या योगाने दृष्ट्वा संज्ञापनम योगम पशुनाम स पतिर्मखे. तेव्हा संज्ञापन नावाचा एक प्रकार आहे. तेव्हा या संज्ञापन योगाने त्यांनी या भृगूचं या दक्षाचं मस्तक तिथे तोडलं आणि भगवान शंकराचं नाव घेऊन ते मस्तक तोडलं. ते मस्तक तिथे पडलं आणि हे सगळे निघून गेले. व्रजंत मी मातंग गृणंत मी निर्झरे. हे पाहिल्याबरोबर आता
यज्ञ संपले, यज्ञ नष्ट झाले, या लोकांना मारहाण झाली, सगळीकडे चितू झाली, दक्षही मरून पडले, तर काय करावं? सगळे देव शेवटी भगवान महादेवाकडे आले. कैलास पर्वताचं मोठं सुंदर वर्णन केलेलं आहे. या ठिकाणी विष्णू, ब्रह्मदेव हे दोघेही देव बाकीच्या देवांसह, इंद्रचंद्रासह महादेवाकडे आले. हात जोडले त्यांनी महादेवाला. या कैलास पर्वताचं खूप सुंदर वर्णन केलंय. कैलास पर्वत हे किती सुंदर आहे, तिथे कशा प्रकारचा सुगंध आहे, कशा प्रकारचे पक्षी गायन करतायत, क्रीडा करतायत, सगळे पशु आहेत, पक्षी आहेत, सगळे फुलं, सगळ्या प्रकारच्या वनस्पती मोठ्या सुंदर दिसत आहेत, मोठमोठे हत्ती आहेत त्या ठिकाणी खेळतायत, हरिणं पळतायत आणि मयूर नृत्य करतायत. असं सुंदर वन पाहिलं. आणि ददृशु शिवमासीनम त्यक्त्यामर्ष मिवांतकम. आणि शेवटी भगवान शंकराला हात जोडले, नमस्कार केला. शंकर विरासनामध्ये बसलेले होते. एक पाय मांडीवर आणि दुसरा मांडीवर बाहू ठेवून बसणं म्हणजे विरासन. एक पाय मांडीवर ठेवलेला होता, डावा पाय मांडीवर ठेवलेला होता आणि उजवा पाय खाली होता आणि त्यावर आपला बाहू ठेवून हातामध्ये जपमाला घेऊन बसलेले होते. त्यांनी वर्णन खूप सुंदर केलंय. लिंगज तापसा भीष्टम भस्म दंड जटाजिनम. भस्म धारण केलेला, जटा धारण केलेली आणि नारदाशी चर्चा चाललेली आहे. नारदाशी तत्वज्ञानाची चर्चा चाललेली आहे. इकडं जो घटना घडली ती घडली, पुन्हा त्याचा विचार केला नाही म्हणून ते देव आहे. तत्काळ तेच मनात ठेवत नाहीत, जे झालं ते झालं, त्याचा उपाय करून टाकला. आता तत्वज्ञानाची चर्चा आहे. नारदाय प्रवचंतम पृच्छते शृण्वतम सताम. नारद, तुंबरू हे सगळे बसलेले होते. त्यांच्याशी कृत्वारो दक्षिणे सव्यम पाद पद्मंच जानुनी. त्यांनी वर्णन केलंय की आपला डावा चरण हा उजव्या जांघेवर ठेवलेला होता आणि डावा हात उजव्या घुटण्यावर ठेवून रुद्राक्षमाला हातात घेऊन तर्कमुद्रेने बसलेले होते. तर्कमुद्रा म्हणजे अत्यंत श्रेष्ठ दर्जाची मुद्रा असते, तर्कमुद्रा. आणि योग समाधी जशी लावावी त्याप्रमाणे त्यांची चर्या दिसत होती. या वेळेला सगळे लोक आले, सगळ्या देवांनी त्यांना नमस्कार केला आणि ब्रह्मदेवाने भगवंताची स्तुती केली महादेवाची. हे देवा, आपण सर्व विश्वाचे पालन करते आहात, धारण करते आहात, संहार करते आहात, तेव्हाच आपण सर्व ईश्वर रूपाने आहात. तेव्हा आपण विश्व सहज निर्माण करता आणि नष्टही करता. तेव्हा आता आमची विनंती आहे की आपण पुन्हा यज्ञाची प्रतिष्ठापना करावी. म्हणजे यज्ञ संस्कृती नष्ट होईल ना. उद्या असं होईल की यज्ञ या करायचे नाहीत, महादेवाने विरोध केला, असं होईल. म्हणून यज्ञाची संस्कृती पुन्हा टिकली पाहिजे. अग्निपूजा श्रेष्ठ आहे. तेव्हा तुमचा या ठिकाणी सतीने त्यामध्ये स्वतःचा आत्मदहन करून घेतलं, त्यामुळे तुम्हाला राग आला, हे ठीक आहे. तुमचा अपमान त्यांनी केला दक्षाने, हे ठीक आहे. परंतु आता तुम्ही पुन्हा एकदा यज्ञाचं प्रतिष्ठापना करा. एषते रुद्रभाग असतो. तुम्हाला रुद्रभाग दिला नाही, तुमचा भाग दिला नाही, म्हणून ही घटना झाली. तेव्हा आता इथून पुढे तुम्हाला भाग दिला जाईल म्हणून सांगितलं. तुम्हा यज्ञ परिपूर्ती करा. आपण चला. विष्णू, ब्रह्मदेव, महादेव आणि बाकी सर्व देवता या यज्ञाच्या ठिकाणी आल्या. तिथे नागम प्रजेश बालानाम वर्णे नानुचिंतये. महादेव म्हणाले, अहो माझ्या मनात राग नाही, द्वेष नाही, मत्सर नाही, काही नाही. ज्याप्रमाणे आपले वडील आपल्या मुलाला शिक्षा करतात, त्यांनी वर्णन नागम प्रजेश बालानाम वर्णे नानुचिंतये देव माया विभूतानाम दंडस्तत्र धुतो मया. तेव्हा लोकांना भय वाटावं ना, लोकांना भीती वाटली पाहिजे, लोकांना योग्य काम करण्याची संधी मिळाली पाहिजे आणि अयोग्य काम केल्यानंतर शिक्षा मिळाली पाहिजे. तेव्हा या शिक्षेसाठी मी हातामध्ये दंड धारण केलाय आणि म्हणून दक्षाने मला माझा भाग दिला नाही, याचा मला राग नाही. परंतु अशी प्रथा पुढे पडत जाईल आणि लोक अपमान करतील. म्हणून लहान मुलांना ज्याप्रमाणे वडील शिक्षा करतात तशी मी शिक्षा केली आहे. म्हणून आपण म्हणतो ना की छडी लागे छमछम विद्या ये घम घम, तशी छडी मी मारलेली आहे. म्हणून देव माया विभूतानाम प्रजापती दग्ध शीर्षणाबाबत तुझे मुखे. आणि मग ताबडतोब महादेव प्रसन्न झाले आणि तिथेच एक बोकडाचं एक शिर पडलेलं होतं, बोकडाचं मुंडकं पडलेलं होतं, ते घेतलं आणि ते या दक्ष प्रजापतीच्या देहावर लावल्याबरोबर तो एकदम जागृत झाला. मित्रस्य चक्षुषे येते. ताबडतोब बोकडाचं शिर लावल्याबरोबर संदधु कस्य कायेन सवनीय पशो शिराहा. ताबडतोब त्याने ओम अशा प्रकारचा आवाज केला
आवाज केल्याबरोबर महादेव प्रसन्न झाले. ते म्हणाले, वारे वा, असा जो आवाज करील त्याला मी प्रसन्न होईल. त्याप्रमाणे त्याची काया जुळवली, त्याचं शरीर जुळवलं आणि त्यांनी मग स्तुती करायला सुरुवात केली. त्याप्रमाणे मित्र त्यांनी सांगितलं की आता मित्रदेव हे भगदेव हे मित्राच्या नेत्राने पाहतील. त्यानंतर पुषा हा याचे जे दात तुटलेले तो यजमानाच्या दाताने भक्षण करील. त्याप्रमाणे सर्वांना आशीर्वाद दिला आणि दक्षाला या यज्ञामध्ये दक्षाला या ठिकाणी पुन्हा पुनर्जीवन दिलं. सर्व सदस्य त्याप्रमाणे दक्ष बोलू लागले, शुद्धम स्वधाम्य परता अखिल बुद्ध सत्वम. हे देवा, आपण आत्म या ठिकाणी चिन्मात्र मेक आहात. मी तुमचं रूप जाणलं नाही, मला क्षमा करा. त्यानंतर ऋत्विज आले, त्यांनी हात जोडले. सदस्य आले, भृगू आले, ब्रह्मदेव आले, इंद्र आले, इदम अप्यच्युत विश्वभावनम. त्याचप्रमाणे ऋषी आले, सिद्ध आले, यजमान आले आणि सर्वांनी महादेवाची स्तुती केली. वेगवेगळ्या छंदामध्ये हे श्लोक आहेत, मोठे सुंदर आहेत. लोकपाल आले, योगेश्वर आले, ब्रह्मदेव आले, अग्नी आले. अग्नी काय म्हणतात, यत् तेजसाहम सुसमिद्ध तेजा हव्यम वहे सद्वर आज सिक्तम. हे भगवंता महादेवा, माझ्यामध्ये जे तेज आहे ते तुमचंच आहे. मी जो जाळण्याची शक्ती माझी आहे ती तुमची आहे. यत् तेजसाहम सुसमिद्ध तेजा हव्यम हवे वहे. माझ्यामध्ये जे हव्य टाकलं जातं ते तुम्हीच याचं भक्षण करता. सद्वरम आज्य सिक्तम. तेव्हा हे जे तूप यज्ञीय म्हणून टाकलं जातं, स्विष्टम यजुर्भे प्रणतोस्मी यज्ञम. देव आले आणि देवानी त्यांची स्तुती केली. विद्याधर आले, ब्राह्मण आले, गंधर्व आले. मैत्रेय म्हणतात, विदुरा, ज्याप्रमाणे भगवान शंकरांनी सांगितलं की हे विष्णू, महादेव आणि ब्रह्मदेव हे एकच आहेत, हे तीन नाहीत. हे मला यातून सांगायचंय. हा महत्वाचा मुद्दा या ठिकाणी सांगतो आणि आजचा या ठिकाणी कथाभाग संपवतो की लोक भेदाभेद करतात, तेव्हा भेदाभेद योग्य नाही. सृजन रक्षण हरण विश्वम दद्रे संज्ञाम क्रियोचिताम. हे फक्त क्रियेचे कारक आहे. रक्षण करणारा म्हणून विष्णू, निर्माण करणारा म्हणून ब्रह्मदेव आणि या ठिकाणी संहार करणारा म्हणून महादेव. कार्यावरून आपण हे ठरवतो, परंतु आम्ही तिघे एकच आहोत, आम्ही भिन्न नाहीत. पारक्की विद्धुम कुरुते एवं भूतेषु मत्पराः. त्यांनी वर्णन केलं, यथा पुमान स्वांगेषु शिरः पाण्यादिषु क्वचित. ज्याप्रमाणे माणसाचं डोकं, माणसाचे पाय, माणसाचे हात कार्याच्या दृष्टीने भिन्न आहेत, पण सगळा माणूस एकच आहे ना. काय नाही, पायाला जखम झाली तर चालेल असं कुठं आहे का. डोकं सांभाळलं पाहिजे हे खरं आहे, पण पायालाही जखम होऊ द्यायची नाही. हातही नीट राहायला पाहिजे, डोकंही नीट राहायला पाहिजे. नाहीतर आपल्या शरीरातले अवयव जसे कार्याने भिन्न आहेत, पण संपूर्ण त्यातला आत्मा जसा एक आहे, त्याप्रमाणे आम्ही कार्याने भिन्न आहोत, परंतु आमचं आत्मतत्व एक आहे. यथा पुमान स्वांगेषु शिरः पाण्यादिषु क्वचित. ज्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांनी म्हटलंय, तुका म्हणे एका देहाचे अवयव जसे एक आहेत, त्याप्रमाणे त्रयाणाम एक भावानाम यो न पश्यति वै भेदाम. म्हणून तीन मध्ये एकत्व पाहणं ही खऱ्या अर्थाने लोकांची गरज असली पाहिजे. सर्व भूतात्मनाम ब्रह्मंस शांतीमध्ये गच्छति. ज्याप्रमाणे त्यांनी उपदेश केला. आणि एवं दाक्षायणी हित्वा. आता ते म्हणतात, मग दाक्षायणीचं काय झालं, सतीचं काय झालं. त्यांनी सांगितलं, ते विसरून गेले लोक यांच्या पुढे. सगळ्यांना सगळं मिळालं, पण यांची बायको कुठे मिळाली. दक्षाला त्याचं मस्तक मिळालं, त्यांचे बाकीचे भग वगैरे त्यांना त्यांचे अवयव मिळाले, पण महादेवाला काय मिळालं. यज्ञ नीट झाला. त्यांनी सांगितलं, आता या सतीनं, दाक्षायणीनं जो आपला देह जाळून घेतला, ती पुढे हिमवत मेनाया मिती विश्रुम. ती पुढे कोकिळा झाली. त्यानंतरच्या जन्मात कोकिळा झाली. कोकिळा झाल्यानंतर तिला तिसरा जन्म प्राप्त झाला, म्हणजे मैना किंवा कोकिळा. तेव्हा तिसरा जन्म प्राप्त झाला तो हिमालयाच्या पोटी पार्वती झाली. आणि तमेव दैतंभूय आवृंते पतिमंबिका. आणि नंतर प्रत्यक्ष भगवान शंकराशी तिचा विवाह झाला. एतत् भगवता शंभो कम दद्वाद द्रोहा. याप्रमाणे तिचे 3 जन्म झाले, सती, नंतर मैना आणि मग पार्वती. आणि पार्वती झाल्यानंतर पुन्हा तिने भगवान शंकरालाच वरलं. हे कुमार संभव नाटकामध्ये त्याचं वर्णन फार छान करण्यात आलेले. तेव्हा अशा पद्धतीने हा या ठिकाणी चतुर्थ स्कंधातला महादेव यांच्या यज्ञ विध्वंस आणि यज्ञ पुनःस्थापन या संबंधीचा अध्याय या ठिकाणी पूर्ण झाला. आता उद्याच्या चिंतनामध्ये आपण 8व्या अध्यायाला म्हणजे ध्रुवाच्या चरित्राला प्रारंभ करू. तोपर्यंत थांबू.
हरे नमः पुंडलीकवर्धि हर विठ्ठल सीताकांत स्मरण जय जय राम पार्वती पते हर हर महादेव श्रीमज्जनार्दन गुरुमूर्तये नमः.